ओके गाईज, वेलकम अगेन. आज मी आलो आहे सनसेट बघायला बाणेर हिलला. खूप छान असा ट्रेल चालू आहे. थोडं चढतो आहे मी. खूप जास्त माझं शरीराचं वजन वाढलं होतं, तर मी आज काहीतरी ट्रेकिंग करायला आलो आहे. छोटासा ट्रेक पुण्यामध्ये. मी छोट्याशा ट्रेकमध्ये पण माझी लागलेली आहे. असं झालं आहे की खूप जास्त शरीर हालचाल नाही होत, त्यामुळं आम्ही एक पुण्याच्या बाणेरमधल्या बाणेर हिलला छोटासा ट्रेक करायला आलो आहे. मंदिराचा असा छान असा व्ह्यू इथं घेत होतो आणि व्ह्यू घेता घेता थोडंसं मी प्रसाद पण घेतलेला आहे आणि प्रसाद खायची मजाच वेगळी आहे. काय स्पॉट झाला आपल्याला पॉर्शे येल्लो. हे आहे बाणेरचं तुकाई देवी माता मंदिर. चाललोय बाणेर हिलला. फायनली सनसेट झाला. मन आलं आणि सगळेजण मनाला हे करताय. बाणेर हिलला सगळ्यात भारी गोष्ट भेटली मला. गाईज, जसे मला डबल बार आणि सिंगल बार दिसले तर मला स्वतःला कंट्रोल नाही करता आलं आणि मी फटाफट व्यायाम करायला लागलो. कधी नव्हत मी व्यायाम करतो आणि अशा गोष्टी सोडत नाही. आज छोटंसं वर्कआउट झालं आहे माझं आणि मजा आली. बाणेर हिलच्या वरती मी पहिल्यांदाच डबल बार आणि सिंगल बार पाहिला आणि त्याच्यावर म्हणजे हिंजवाडीत तर डबल बार सिंगल बार कुठंच नाही आहे. त्यामुळे चाललो आता बाणेश्वर देवस्थानला, जे की स्टार्टिंगलाच लागलेलं होतं, पण आम्ही काही गेलो नाही कारण की सनसेट बघायचा होता. सनसेट बघायच्या कारणाने आम्ही लवकर गेलो नाही इथे आणि आता जाताना चाललेलो आहे. पण बाणेर हिल इज द बेस्ट स्पॉट फॉर वीकेंड. छोटा ट्रेल करण्यासाठी, छोटा हाईक करण्यासाठी एकदम बेस्ट. छान असं बाणेश्वर मंदिर. बाणेश्वर मंदिर जायला असं दगडाची गुफा आहे. आधी घेतले केशर आंबा घेतला आम्ही. केशर आंबा 1 किलो. हा असतो केशर नाही, बदामी आंबा घेतला आम्ही 1 किलो. तिची एक्साइटमेंटमध्ये मी नाव विसरून गेलो आहे. हा आंबा आहे बदामी आणि तो आहे लालबाग. हा 200 रुपये किलो, हा 160 रुपये किलो. मी जवळजवळ 350 रुपयाचे आंबे घेतलेले. आता 350 नाही, सॉरी 400 रुपयाचे आंबे घेतले. आता घरी जाऊन फक्त आंबेच खायचे. आंबे घेतले, पण विषय असा आहे की मला कंट्रोल का होईना, मी फटकन आता आंबे कापायला चाललो आहे. ॲक्च्युली आंबा चोखूनच खायचा असतो, पण हा आंबा तसा नाही, हा कापूनच खावा लागतो. कॅमेरा आता सेट झाला आहे. आता फटक्यानं आपण आंबा कापू. आंबा कापून खायचा मजा नाही आहे, पण नो ऑप्शन. गोड आहे का नाही बघू. अरे बापरे, अख्खा आंबा पांढरा निघालेला आहे गाईज. शीट अख्खा आंबा. गेम झालाय गाईज. आंबा निघालेला आहे गाईज. 300 रुपये किलो आणलेला आहे हा आंबा आणि असा गंडलेला आहे. आता हा संपूर्ण व्हाईट झालेला आहे. व्हाईट आंबा निघालेला आहे. ओके गाईज, अजून एक छोटा आंबा आहे माझ्याकडं. हा काय म्हणता, लाल कलरचा आहे. त्याचं नाव काय काय माहीत नाही, मला आठवत नाही, पण हा छान निघाला. हा मस्त पिवळा ऑरेंज निघालेला आहे. लेट्स ट्राय दिस. कसा निघतो. महाराजा का काहीतरी बोला. लालबाग आहे हा. लालबाग. हा छान आहे. गोड, अतिशय गोड. आम्ही कच्चे आंबे परत दिले आणि मावशीने आम्हाला नवीन आंबे दिले. सक्सेसफुल झालं आहे गाईज. लेट्स गो टू होम.